शुभ सकाळ। शिवाच्या विविध रूपांपैकी काल किंवा महाकाल हे महत्वाचे आणि उग्र रूप आहे। महाकाल म्हणून तो काळाचा स्वामी आहे, ज्यांना मुक्ती किंवा संपूर्ण मुक्तीची आकांक्षा आहे। त्यांच्यासाठी हा आयाम, ज्याला आपण महाकाल म्हणून संबोधतो, तो अत्यंत महत्वाचा ठरतो। एकदा असे घडले की महान ऋषी शुक्राचार्यांनी, जे सर्व असुरांचे गुरु होते, त्यांनी शिवाच्या उपासनेत प्रचंड तपस्या केली आणि शिवाला प्रकट व्हावे लागले। जेव्हा तो प्रकट झाला तेव्हा शुक्राचार्यांनी अमरत्व मागितले। शिव म्हणाले, ते शक्य नाही। जे जन्माला आले आहेत त्या सर्वांना मरावेच लागेल, दुसरे काहीतरी मागून घे। तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, मला कायाकल्प करण्याची शक्ती दे की मी कोणत्याही प्रकारची जखम किंवा रोग पुन्हा ठीक करू शकेन। शिव हा उपचार करणारा सर्व औषधी वनस्पती आणि औषधांचा स्वामी असल्यामुळे त्याने शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र दिला, जो कोणत्याही प्रकारचे रोग, जखम किंवा दुखापतीपासून लोकांना पुनरुज्जीवित करणारा मंत्र होता। एकदा शुक्राचार्यांनी हा संजीवनी मंत्र घेतल्यावर असुर खूप जास्त धाडसी झाले आणि देवतांविरुद्ध सतत युद्ध केले। युद्धात कोणत्याही प्रकारच्या गंभीर जखमा झालेल्या सर्व असुरांना शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने पुनरुज्जीवित केले। अशा प्रकारे असुरांचे सैन्य एकही जण न गमावता लढाई करू शकत होते। देवता खूप घाबरले आणि त्यांना वाटलं की हे एक अतिशय अन्यायकारक लढाई आहे, कारण ते कितीही लढले तरी असुरांचा मृत्यू होत नव्हता, तर देवांचा मृत्यू होत होता। ते ब्रह्मदेवाकडे गेले, ज्याने शिवासोबत चर्चा केली आणि म्हणाले, शुक्राचार्यांना तू अशी शक्ती दिली आहेस, तू त्यांचा वध कर, नाहीतर जगात संपूर्ण असंतुलन होईल। असुरांचा देवांवर सरशी अन्यायकारक आहे। शिव म्हणाला, त्याला मारण्याची गरज नाही, मी त्याला सामावून घेत। देव आणि असुर यांच्यातील युद्धाच्या वेळी शुक्राचार्य मंत्र उच्चारत होते आणि सर्व असुरांचे जखमा आणि घाव यातून सुटका करत होते। मग क्षितिजाच्या पलीकडे कृतिका नावाची एक राक्षसी भयंकर रूपात प्रकट झाली। ती शिवगणांपैकी एक होती। तिने शुक्राचार्यांना तिच्या गर्भाशयात ओढून घेतले, जिथे ते गर्भाच्या रूपात राहिले। त्यांना तिथेच ठेवले आणि देव आणि असुर यांच्यात संतुलन ठेवले गेले। ब्रह्मदेव इतका आनंदित झाले आणि त्यांना वाटले की केवळ महाकालच हे करू शकतो, की त्या व्यक्तीला मारल्याशिवाय तो त्याचे जीवन पूर्णपणे सामावून घेऊ शकतो। शुक्राचार्य कृतिकाच्या गर्भातच राहिले आणि संजीवनी मंत्र नपुंसक झाला। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर महाकालने शुक्राचार्यांची वेळ गोठवली, जेणेकरून ते पुढे जाऊ शकले नाहीत।